दिव्या कवचम्। ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्म ऋषि अनुष्टुप छंदः चामुंडा देवता अंगण्या सूक्त मातरो बीजम दिग्बंध देवता सत्वम श्री जगदंब प्रीत्यर्थे सप्तशती पाठंगत्वेन जपे विनियोगः। ओम नमः चंडिकायै। मार्कंडेय उवाच अतिगुह्यजे संसारी मानवा सर्वरक्षक पितामह ते सांगावे अद्यापण दिले कुणा। ब्रह्म उवाच ऐसे गुह्यतम विप्रा सर्वभूतपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने। प्रथमं शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटाती कुष्मांडा चौथी असे पंचमं स्कंदमाताती षष्ठकात्यायनी असे सातवी कालरात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धदात्री ते नवदुर्गा यशस्विनी। हे सर्वनाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला अग्नित जळता कोणी शत्रुने खिळतारणी। विषम संकटा माझी भयार्ता शरणागता न त्यांचे होतसे केव्हा अशुभरण संकटी। विपत्ती ना दिसे डोळा शोक दुःख भय नसे ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेयस वृद्धितो। देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ तू चामुंडा वाराही महिषासना ऐशी गजा समारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शीकवाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्त हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरणभूषिता माता समस्त ऐशिया सर्व योग समन्वित भूषणे शोभिती त्यांना रत्न नाना सुशोभित क्रोधायुक्त समस्ताया रथी शोभती देवता शंख चक्रा गदा शक्ती हलानी मुसलायुधे खेटक तोमर आणि परशु पाषाणखी कुंत त्रिशूल आयुध शारंगादी मानते दैत्यांच्या देह नाशासी भक्त अभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धारिती। नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्सये महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुसे देवी गे मज रक्षतु पूर्वीसी ऐंद्री रक्षाया अग्निये अग्निदेवता वाराही दक्षिण दिसे नैऋत्य खडगधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्ये मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्ये शूलधारिणी ऊर्ध्व ब्राह्मणी रक्षावी वैष्णवी अधवासिनी दिशा दश दीक्षा रक्ष ऐसी चामुंडा शववाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुनी अजितवाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी शिखा रक्षो उमा तू रक्षमस्तका मालाधरी लाटासी भ्रुकुटीसी यशस्विनी त्रिनेत्री भ्रूमध्यसी यमघंटाती नासिका शंखिनी चक्षुमध्यासी कानासी द्वारवासिनी कपोलकलिका रक्षो कर्णमूलासी शांकरी सुगंधा नासिका रक्षो उत्तराष्टी चर्चिका अधर अमृतकला झिवेला ती सरस्वती दंता रक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चंद्रघंटाती महामाया ती टाळूशी हनवटीशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवा भयकंठा नलिका नलकुबरी स्कंदाशी खड्गिनी रक्षो भाऊशी वज्रधारिणी दोन्ही हाताशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शुलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी सना रक्षो महादेवी मनाशो कविनाशिनी हृदय ललिता देवी उदराशूलधारिणी नाभिषी कामिनी रक्षो गुह्य गुह्येश्वरी तथा पुतना कालिका लिंगा गुदा महिषा वाहिनी कटिभागा भगवती टोंगळे विंध्यवासिनी रक्षावी कामपूर्णाती पोटरीशी महाबला गोट्याशी नारसिंहिती पादपृष्ठाशी तेजसी श्रीपादांगुली रक्षो तळवे तलवासिनी द्रष्टकराल नखाशी केशासी ऊर्ध्वकेशिनी रोमकुपाशी कोबेरी त्वचा वागेश्वरी तथा रक्तामजावसा मांस हाड मेदाशी पार्वती अंतराशी कालरात्री ती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफा चूडामणी तथा ज्वालामुखी नखत्तेजा अभेद्या सर्व संधिशी ब्राह्मणी वीर्या रक्षावे छाया चत्रेश्वरी तथा अहंकार मन बुद्धी रक्षावी धर्मधारिणी प्राणापन रक्षासी समान ध्यान रक्षणा एकवज्रहस्ता देवी प्राण कल्याण शोभना रसरूपगंध शब्द स्पर्शास देवी योगिनी सत्वरजतम गुणा रक्षो नारायणी सना रक्षो आयुषी वाराही रक्षो धर्माशी वैष्णवी रक्ष कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रणीती धना इंद्राणी गोत्र रक्षावे रक्षावे पशुचंडिका
अंबिके महालक्ष्मीति पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी पंथाशी सुपता रक्षो मार्गक्षेम करी तथा राजद्वारे महालक्ष्मी विजयी सर्वतः स्थिता रक्षायन असे स्थान कवचीनच बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छांतरी ज्याच्या पाऊल टाकता कुठे कवचा स्मरून जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे स्वेच्छपूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्त सुनिश्चित परमेश्वर अतुल लाभे तो भूतलावरी निर्भय होतसे त्याला संग्रामी न पराजय त्रैलोक्या माझी जो पूजी कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जे देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवुनी देवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयु शतवर्षाची मृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोड आणि मृगी स्थावर जंगम आणि कृत्रिम विष नाशती अभिचारक जे काही मंत्रतंत्र भूमी तळी भूचरके चराणी नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्षचरा घोरा डाकिन्याच्या महाबला ग्रहभूत पिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्म राक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच हृदय ज्याच्या पाती पळती तया होते से मान्य राजासी सतेज यशवान तो यशवाडे तयाचे या कीर्ती मंडित भूतळी जपो सप्तशती चंडी पाहिले कवच वाचुनी हे वन पर्वता अरण्य भूतळावरी जोवरी संतती नांदते त्याची पुत्र पौत्रादितोवरी देहांती परमस्थान माया कृपाबळे सुरदुर्लभ जय नित्या भक्ता जय साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवच कुलदेवता चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्रम ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषिः अनुष्टुप छंदः श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठंगत्वेन जपे विनियोगः ओम नमः चंडिकायै मार्कंडे वाच ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते जय त्वं देवी चामुंडे जय भूतार्ति हारिणी जय सर्वगते देवी कालरात्रि नमोस्तुते मधुकैटभहन्ति विद्रात् वरदे नमः रूपजय यश देहि नाशवे षड्विकार हे महिषासुरहंती हे भक्तासि सुख दे नमो रूपजय यश देहि नाशवे षड्विकार हे रक्त बीजवदे देवी चंडमंड विनाशिनी रूपजय यश देहि नाशवे षड्विकार हे शुंभनि शुंभ धूम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूपजय यश देहि नाशवे षड्विकार हे पद्मपाद वंदिता हे सर्व सौभाग्यदायिनी रूपजय यश देहि नाशवे षड्विकार हे अचिंत रूपचरिते सर्व शत्रु विनाशिनी रूपजय यश देहि नाशवे षड्विकार निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे भक्तीने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधिनाशिनी रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे चंडिके जय तुला नित्य पूजती भक्तीने जन रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे दावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे द्वेष नासुत जय माझे मज लाभो महाबल रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे देवी कल्याणी हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे देवदैत्य शिरोरत्न घासती चरणावरी रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे विद्यावंत यशस्वीवंत लक्ष्मीवंत असोजन रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे प्रचंड दैत्य दर्पग्ने चंडिके शरणागता रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे चतुर्भुज चतुर्मुख सुसंस्ते परमेश्वरी रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे विष्णु करी नित्य स्तोत्रा भक्तिनी देवी अंबिके रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे प्रचंड भूदंडाचे होते निर्गर्व दानव रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे श्री अंबिके भक्तासी देशी आनंद थोर तू रूपजय यश देई नाशवी षड्विकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधु तारिणी मनोहर लाभावी ती कुलवान सहचरी हे स्तोत्र आदी वाचोनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सर्व प्रचुर संपदा श्रीदेवी अर्गला स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु कीलक स्तोत्रम ओम अस्य श्री कीलक मंत्रस्य शिव ऋषिः अनुष्टुप छंदः श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठंगत्वेन जपे विनियोगः ओम नमः चंडिकायै मार्कंडे उवाच
ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेयप्राप्त निमित्ताय नमो सोमार्थधारिणे अभिकिलका सवे हे महास्तोत्र कळो पुरे मंत्रसिद्धितया पाठी कल्याण प्राप्ती साधका उच्चाटनादी सिद्धीसी दुर्लभ वस्तू लाभण्या सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्धत देतसे न मंत्र नौषधे तंत्र नको साधना नकी जपाविन फळे ती सर्व उच्चाटनादी सिद्धी अन्यत्र मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोकशंकेशी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे एकच सप्ता पुरे समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेव महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्या गुणे देवीचे सर्व वाहुनी प्रसाद सेवेने तिचा किलक नामया कर्मा शिवप्रोक्त सुमंत्र हे ऐसे किलक साधुनी वाचे सप्तशती सदा पार्श्वत देवीचा सिद्ध गंधर्व होतसे संसारी भयना कोटे सर्वत्र फिरतई मही अपमृत्यूच त्याचा मोक्ष त्याला मरोनिया किलक निष्कल हे जाणूनी पाठ हा बरा दोष न राती कोणी फळे सप्तशती तया सौभाग्य दिस्त्यामध्ये हातो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंदस्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च सर्वे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्याचे अपावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का भुलती जन श्रीदेव्या किलक स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु त्रिसूक्त ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावोनी महामाया स्तवीयशी ब्रह्मवाच तू स्वहा तू स्वदा देवी वषटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूप अर्धमात्रा अनुच्चर्या तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पांती ग्रासशी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संवार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे देवी हे महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभावणी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री तू ईश्वरी ह्रीम तू बुद्धिबोध लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा चापशरे धरे देवी भूषंडी परिघायुधा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अति सुंदर परापरा होनी तू थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती ती तुझ सर्व स्वरूपिणी सर्व शक्ती स्तवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टी पालन संवारता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्रासी मज विष्णूसी मायतो शंकर प्रल्हादीश तुझा आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा ही योग्य जय आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित त्यासी दुर्दश मधुकैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागी विदेवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री दुर्गाय नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीचा महिमा कैशी मधुकैटबनाशतो सुरत समाधी वैशतो मेधा ऋषी सांगतो विनियोग ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदाशक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोग ध्यान खडगा चक्र गदानी चाप परिघा शूला भूषंडी शिरा शंकाधारिण जी करी त्रिनयना सर्वांगभूषाधुरा नीला सारकी कांतिपाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तवी विधी निद्रा जगन्नायका ओम नमश्चंडिकायै ओम ऐं मार्कंडेवाच सूर्यतने सावर्णी मनोबोलित आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो कृपावंत महामाया तेने मनवंतराधीप सावर्णी सूर्यपुत्राचा एका वृत्तांत तो शुभ पूर्वी स्वराची श्यामाजी चैत्रवंश भूपती सुरत नाम महाराजा समस्त क्षेत्रमंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोला विद्वासी वैराने धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरताचे घोर संग्राम तो करी कोला विद्वासी ते त्यांनी जरी सुरत जिंकला रथ सोडून तो आला सांभाळी पुरे आपुले जिंकले ते हे वैरानी भूपती क्षीण झाला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्लभ पाहुनी सेनाबल लुटोनिया राजधानीशी जिंकिती शिकारीच्या मिसे राजा होनी अश्वसार तो दुर्दलोप पाहे जातसे घोर काननी अश्रम मेधामुनीचा हिंस्र घेवी सावले शोभनीय शिष्यवृंदे राणसुंदर पाहितो तेथे सत्कारला राजा राहिला श्रमावरी कानन विचरे नित्य श्रेष्ठ सद्नक संतिशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझ्या पूर्वजांची ती राजधान्य सेमज सत्ताजांची अजवळी वृष्टते वृत्तपीडक छळती जनवृंदाशी कोण वारेल त्या खळा माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेचे जे होते ते राजा असतील की स्वकष्टार्जित ते माझे द्रव्य हतितयांच्या मौजनी लुटता सारे त्यांचे काय होईल ते सुरता चिंता वाहुनी दुःखी स्वगता त्या वना मेधाच्या आश्रमी पाय आला वेश कोणीतरी कोण तू कोठून आला चिंता तुला दिसे काय कारण येणे अशी विचारी भूपती तया
सप्रेम बोला राजा दुःखी अंतरी जाणून विनम्र वैश्य बोले प्रणाम करून रूपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करून चित्त हृदगती त्याशी बोलिला वैश्य वाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिकाकुळी स्त्री पुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्रहीना आता कोणी पुसे जगी विश्वासघाती झाले बांधव लुटती धना दुःखीस्तमी वना आल गृहवृत्तांत ना कळे असले सुंदर कैसी पुत्र स्वजन संपदा विवंचना मध्ये त्यांची दुःखे देई निरंतर सराचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजो वाच स्त्री पुत्र धन देवन वासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्यवाच आपण बोलत जे का सत्य ते रुचले मज मज मन माझे नावरे हे करावे काय नसुचे पितृस्नेह नसे पुत्रा धनेच्छु छळती मज पती प्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी झाले काढले मज भारी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगुत न कळे ममता कैशी जडली चित्ती माझ्या पाषाण हृदय आप्त न भुले मी करू कसे मार्कंडेय वाच मेधा मुनीच्या सेवेचे आले जळून सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी वे नाम वैश्यतो विनय नीतीने भाव आदर वसले पुढे वैश्यराजा करी काही वार्तालाप पसताय असे राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझी आम्ही पराधीन चित्ता जाते ने दुःख बहु मज सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची असत नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन तक्त राहुनी ममता त्याची न तुटे दोघे सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषायुक्त मी ममता दोषायुक्त जी कळून झोंबली आम्हा सज्ञान असून आम्ही न कळले घेरो कसे विवेकने आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषिवाच भाग्यवंत समजता शिकळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोगो कुणारूचे भिन्न भिन्न विषयांची चवियेशी जनांत्री दिवा रात्री कुणी भोगे विवेक नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगे विषय लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषय नर नर नारी परिसख्य भोगती पशु पक्षी ही स्वे क्षुद्धातृषा याशी परिमोहित चित्त हे पिलांशी ओदून देती कळून मोह असा आपण प्राप्त जे काही भोगा दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्र पशु पक्षी इच्छिती नाशमन कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढते दिसे योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे जी माया स्त्री जगता सेवी ते पावले तिची भक्तासीवर मोक्षाचा प्रसन्नते ती देतसे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरका देवी सनातनी माया परा विद्या तर्क ही जगदीश्वरी विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वर बलजामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाये ही देवी कळवा आम्हा जगी ती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन ऋषिर्वाच जगद्रूपी नित्यरूपा ती देवी विश्वापक देवकार्या सिद्ध व्हावा अजन्म जन्म घेत असे अरूप धरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांती जिजला होती श्री विष्णू शेषासनी कर्णमाळातून त्याच्या मधुकेट भजनमले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय विष्णूने त्रियोग निद्रा भावे स्तोत्र करतीचे आदिस्वरी जे विश्वाचे धारण करी विश्व हे संसार पाळणी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेजस्वरूपचा विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावा नाही तुलनेशी कोणी तुझे आले हे दैत्य जवळ झोपला विष्णू पाहुणी जागा नवया त्याला योग निद्रा स्तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मास्तोत्र करीतीचे श्रद्धास प्रेम लावणी महामायास्तवी असे ब्रह्मवाच तू स्वहा तू स्वदा देवी वषटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षर नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूप अर्धमात्रा निश्चरा तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वर धारण तू विश्वाची तुझं उद्भव सृष्टी पालन करते सर्वांची कल्पांतिक राशेचना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संवारूप कल्पांती रूप जगन्मे महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामहोस्वरूप हे महादेवी महासुरी प्रकृती तू सर्वांची गुणत्रय विभावणी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी धीम तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडक धारणी शोलिनी गदिनी घोरा शंखिन चक्रीन तथा चापशरधरी देवी भूषंडी परिघायुधा सौम्य सौम्यतारा माझी तू सौम्यते सुंदर परापरा फुण तोर तू एक परमेश्वर सत्या सत्या जगती ती सर्वस्वरूपिणी सर्वशक्ती सर्वाशी स्तोत्र गायले थोडके सृष्टीपालन संवार्ता निद्रादुन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्रासी मत विष्णूची माये तू शंकर प्रल्हादेश तुझा आधार त्या शिवा सर्वाधारे तुझं स्तोत्र नसून योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वात ते प्रशंसिते करावे मोहित याशी दुर्दैव दुर्दश मधुकैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपज बुद्धी विष्णू सी मारावे दैत्य दोन हे ऋषिर्वाच तमादिष्टात्री देवी स्तवली ते देवी अशी नेत्रनासी करुदे भाऊ श्री वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मासन्मुख झाली एका नवजलामध्ये शेषाच्या शयनातून योग निद्रेतून उठली स्वामी श्री जनार्दन मधुकैटबा दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोध रक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठवणी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला 5,000 वर्ष ते भावयुद्धात रंगती उन्मत्त झाले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणते विष्णू श्री वर मागो मनो इप्सित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघे
ही तर निष्प्राण भाजनी द्यावावर इतका हा दुसरा न लगे मज ऋषीर्वाच डोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णुसी आम्हा वधावे जलना तिथे ऋषीर्वाच तथास्तु म्हणे तेव्हा शंखचक्र गदाधर जांग्यावर ठेवून दोघांची शिरगे हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक्य महात्मा देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला ऐम ओम श्री वचतुवितां प्राकृत भारत टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतर देवी महात्म्य प्रथम अध्याय श्री कुलदेवता चरणार्पण. एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनेसी करी निष्प्राण तोरणी विनियोग. ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्रीलक्ष्मी देवता उष्णिक छंद शाकंभरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्व यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोग ध्यान. ओम शोभे अक्षगदानि शक्ती परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभि अष्टादशी हस्तका शूलापास सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानना सेवे मी महिषासुरापहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना. ओम ह्रीं ऋषीर्वाच देवदैत्यामध्ये पूर्वी शताब्दरण झाले. महिषासुर दैत्यंत्र देवाचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले. महिषासुर सर्गाचा इंद्र होऊन बैसला. पराजित देवता गेला ब्रह्मास करुणी पुढे शिव विष्णू तिथे होते विराजित. सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगते जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती. सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गांजोनी स्वयं झाला अधीश्वर सर्गीचे देवभूमीसी परती ही नदी नते मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यात्रा दैत्यांचे वृत्त सांगून झाले शरणागत. नाशा दैत्याचा तो सांग सांधना शक्यते देवता पिडल्या भारी एकता शिव विष्णू तेज क्रोधरक्त शनी झाले भ्रुकटी ताटल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेजवाय मुखातून ब्रह्मा आणि शिवांचेही तेज त्यात सामावले. इंद्रादी अन्न देवांचे तेज पाहुणे उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेज व्यापल्या सर्व ही दिशा देवता पाहती नेत्र तेजाशी तुलना नसे. तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापली तिथे लोकाशी शिवतेज तिचे मुख यमराजाची तेज केस डोईस वाढले महतेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजस्तन दोन्ही इंद्रचे तेजातून कटी वर्णापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे पद्मते ब्रह्मतेजाने सूर्यतेज आगळ्या करंगळ्या वसुतेज कुबेराची नासिका प्रजापतीची तेजे वाढले हात दात देवीचे अग्नितेजात त्रितीर्थ संदेश भ्रुकुटीची कानवायातून झाले मिळाले देवतेजते त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होती दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या पारतेज फाकले एक शूला दिला प्रेमे पिनाकदर शंकर एक चक्र हरिदे यादरी अंबिके प्रतिवरून शंकर देत आहे शक्तीचे दान अग्निदे दिला धनुष्य वायूने भाते दोन शरांसवे ऐरावताचा घंटा वज्रातून दिले सहस्रनेत देवीशे भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मतो देकमंडलू रोमरोमी महातेजे सूर्यदेवी भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला शिरसंधू हार वस्त्र दे कुंडल चूडामणी दे कडे अर्धचंद्र दे केवर भाऊशी नुपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजरी मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल फरसा देवी विश्वकर्मा सहर्षतो अस्त्र अभ्यद कवच देवीचे दान देत असे कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्लैसे जय सागर देवीचे दैत्य पद्मपुष्पकरामध्ये हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसे वास्तव नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नागहारतो अनन्य देवता देती अष्टशस्त्रादिभूषणे अशी सन्मानली देवी अन्नान्य देवतांनाही उच्चस्वरी अट्टासे ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नबी आकाश शब्द उठले भरले नभ त्यागुणे गगनीनाद मावेना नभईसान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशकंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंहवाहिनी देवता जय गर्जती भक्तिभावे महिर्षणी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोका शुद्ध भाव पाहुणी उठले सज्ज दैत्य ते सुसज्जित दैत्य सेना सामरी धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले सिंहनाद देते झाला धावला दैत्य त्या स्थळी त्रिलोक भरले ते जयसे देवी दिसे तया पृथ्वीशी दाबोळी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्त पातळ धनुष्य दोरी वाजता सहस्त्रभुज दंडाची देवी धाई दिशा दिसे प्रारंभ झाला युद्ध दैत्य देवीच्या तिथे अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सोन्याचा चक्षुरतो अधिपती करी शस्त्रावर शावतो चामर सैनिकासवे 60 सहस्र रथींचा उद्भव स्वामी तो लढ 1 कोटी रथींचा तो स्वामी लढ महानु तीक्ष्ण रोमल असी लोमा 5 कोटी रथी सवे रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे गजस्वा 1 कोटी ते घेऊन परिवारित 5 अरब रथींचा बिडाला स्वामी तो लढ सहस्त्र तो महादैत्य ससैन्य वाहनातून वाहने सहस्रकोटी महिषासुर त्या असावे ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ ह्यातून तो मरभिंदी पाल शक्ती फरसा गडक मुसळ पट्टीशादी अस्त्रशस्त्राक प्रहार करती खळ वधाया देवी दुर्गेशी प्रहार करता क्रूर गेलेले देवी दैत्याने चालले युद्ध तुंबळ उठले देते ते काही देवी शक्त हाणी ते फेकी ती पाश ते काही मारते खडग कोणी ते उद्योग सर्व देवांचे देवी समारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रात तोडी ते थोडी थकली नाही मुखम लाण नसे जरा शस्त्रास्त्र मारे दैत्यासी स्तविती ऋषी देवता वाहनसिंह देवीचे वनात वनवादिसो असं जसा रणात सुरामारी विचारे भय सोडून निश्वास सोडते देवी अस्त्र गण तत्क्षणी सहस्त्र घेऊन दैत्य शस्त्रास्त्र मारती रणी फरसा भिंती पालाने खडग पट्टीशी घेऊन
सामना घेतले त्यांच्या शूरवीर विजय विलक्षण निर्भय देवीचे नेते वधून असुरजना अनगारे शंकाना देवाजोती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरवधी देवीची हर्षळते मुदगळ ठोकती गण भयंकर घंटाना दे मूर्छित मारले किती शतावधी महादैत्यवधी देवी महाबला ओढिली बांधणी पाशे मारून तलवार ती करी द्विधा असुरांशी गदा धाव कुणावरी लागले मुसळ कोणी ओकते रक्त ते खळशूलाने फाटतली छाती शवलोळे भूमीवरी बाण वर्षाव करी देवी धाकले सर्व अंबर तुटला कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संघरी छिन्न भिन्न भुजा झाला कोणाची मान खंडली देवी पुढे दैत्यांची गत प्राण कलेवर मधुनी तुटली कोणी जंग घाते खावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडच राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले धे दैत्यांचे कंबंद वाद्य कुणी नाचते रणरंगे तो ताल सूर धरोनिया खडक शक्तिवृष्टी हाती असंख्य धड धावती देवीशी म्हणते थांबवून मत्त शस्त्र फेकती रथ होती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालणार नुरली जागा रक्ताचे पाट चाललेले अरण्या जळती अग्नी दैत्यसेना जशी रणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंद्र जळते जैसे दैत्य गेले मरून ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आय हलवी सिंह गर्जना करतो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे जैसेचे वदले किती देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देवी आकाशी आनंदे फुल वर्षती फुले ओम श्री अच्युतविरतां प्राकृत भारत टीकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनवंतर देवी महात्म्य द्वितीय अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। राम सेनापती सेवे मेले दैत्यसैनिक सर्व ते महिषासुरवदला धन्य दुर्गा महाबली ध्यान ओम कांती सूर्य सहस्र रक्तवसना कंठी शिरो मालिका रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या अभितीवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभी डोळे धरुण रत्न मुकुटा देवी नमो पाहिमा। ओम ऋषिरुवाच नाश पाहून दैत्यांचा चिक्षुर दैत्यरुद्र तो धावून आला पुढती वधाया देवी अंबिका देवीवरती सोडी दैत्य शेषर मेरुजा शिखरी जैसा जलवर्षाव होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले ते जे त्याचे सारथी अश्वनायासे विदारले धनुष्यध्वजा तोडणी बाणे विंधून त्या गाळ अंग प्रत्यंगे केला सेनापतीत्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्यरथ अश्वासी मुकला सारथी सेविका तलवार मारली भाळी सिंहाची धावतो करी भुजा वामजी देवीची प्रहारा साधला जिथे भाऊशी लगता तुटली दैत्याची तलवार ती सकृद रक्त नेत्राने शूलभ घेऊन धावला भद्रकालीशी माराय फेकला नभमंडळी सूर्यासमप्रभाजाची चालला तेज तो देवीने शूल फेकुनी तोडला शूल सत्वरी चुक्षुर मारला वेगेत प्राण पडे खळ आला चामर धावून ती देवी पीडक दुर्जन हत्तीवरी तो बैसुनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबलाईचा हुंकार करते त्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराचा तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडून टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी तेव्हा सिंह तेव्हा बसे उडोनिया भाव युद्ध सुरू झाले दोघे बळ लावी ती दोघे हत्तीवरून आले तेव्हा मैत्री भयंकर प्रहाराने मार देती परस्पर न भातूने उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर देते तत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षादी माराने उद्विग्न देते तो असा देवीच्या हातून मेला चपेट्याने कराला तो गदेने उद्भत मेला बाणाने ताम्रांधक बाष्कल भिंती पालाने मारी देवी तत्क्षणी त्रिनेत्र त्रिशूलाने उग्रासे मारला त्वरे उग्रवीर्य महाहनु दैत्य तेही विदारले बिडाला तलवारीने धडापासून तोडला दुर्धर दुर्मुख दैत्य बाणाने नाश झाला सेना हरताई शेरडाचे रूप घे खळ महिषासुर देताप देवीचे गणग्रह त्रासले हुंदडा देत कुणा शिखुराने मार देत असे पुष्टशिंगे कुणा मारी वेगाने मारती कुणी सिंहनादे कुणी मेले निश्वास वाहिने कुणी धराशायी किती झाले देवीच्या गणत्याक्षणी सिंहाचा मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रति तेव्हा अंतरिकृत दाटला महिषासुर त्वेषाने पर्वती उतरली त्वरे शिंगाने फेकुणी भूमी गर्जना घोरगती करी वेगाने त्याची पृथ्वी कंप पावे क्षणक्षणा पृच्छाने टोटती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हालचाली नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने परत पडती भूमी सक्रोध महादैत्याशी पाडती पाहती चंडी कोपिली पदार्थ उठले तेव्हा क्रोधानावर झाला बांधला दैत्य पाशाने रणी बद्धतया गुणे रेड्याचे रूप सोडणी दुसरा देह तो धारी सिंह होऊन धावतो वाराला शिरावरी क्षणार्ध तो नर आला खडग हाती असा दिसे ढाल तलवार देवी तो घेऊन घाव घालिता सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक सिंहासी ओढी देवीच्या सुंड तो महाबली खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्यरेडा पुन्हा झाला त्रिलोक त्रास देत तसे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरतीजन सुरभे पिऊनी आंबा अमृतनद पावली रक्त नेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बोलवून दैत्य करते शिंग मारुनी परत फिके आकाशी पडवे अंबिकेवरी देवीने बाण सोडणे केले चूर्ण महाचल रक्तोष्ट ती सुद्धा सेवी वाचा शौर्य प्रकंपित देवी वाच तुझा विक्रम पाहू दे जोरी मी पिते सुद्धा पडता तू प्राणी नगर जितील सुरेश्वर ऋषिरुवाच ऐसे बोलून ती देवी देवी पाय
ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये खळकंठाशी लक्षून त्याच्या शूलाघात करत असे. रडायचे मुख फाडून बाहेर येत असे. नर देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधला तरी तो धावला. तेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्याचे महिषासुरमर्दिनी हाहाकाराने झाला. दैत्यसेना हे समस्त देव तेव्हा प्रसन्न मुख भासती. देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती. यश गंधर्वते गाती कृती नृत्य अप्सरा श्री अच्युत विरचम प्राकृत भारत टीकायम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी माता तृतीय अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पण. चौथा इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र. ती देवता वरदान दे ध्यान. ओम कालाभ्राजी कटाक्ष अरिकुल भयदा चंद्रभाळी जियेशी शंखा चक्र कृपाणा त्रिशूल करधरा धारी नेत्रत्रयाशी सिंहा स्कंधादिरूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करीजे घ्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेवी सिद्धिसी जय. ओम ऋषिरुवाच. दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी शक्रादे देव नमनाली न होती वारी लावण्यांग फुलती यश सौख्यदाने देवी स्तोत्र करती सुरनम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात शक्ती ते देवी स्वर्गभुवनी जिची विभूती जी पूजने ऋषी देव जगज्जनाला होती एस नमती हितदा आम्हाला ठाव प्रभावाने तिचा भगवान अनंता ब्रह्मा शिव नवद्वेनित स्तोत्र गाता जी चंडिका अखिल जगत परिपालनाचा वाहवा उच्चार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सदा नंतरी भाग्यलक्ष्मी पाप्या भाग्य श्रुदा सद्बुद्धिर्मी श्रद्धा महानकुलंतरी लाजयसी पाळी जगास निमित्त तिच्या पदासी न वर्णवेतवदीय रूप चिंतयसे ते शौर्य जय सुरनाशक थोर दैसे जी देवी दैत्य समरी सकळात शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तवमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मका विश्वमूळ नेने हर तुला नच दोष धूळ आधार तूच सकल दशभूता अव्यक्त तुझ्या परमा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझे तव नाम घोष यज्ञात होती सुरतुप्तत्वदीय शासे श्रद्धा तृप्ती पित्र तव कारणाने तेने सदा जन तुला म्हणतात माने जय मोक्ष साधनांचित महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जनी बहुमल ज्याचे अभ्यासते मुनी जय निगमापथाला विद्या परितुचन अन्य तुझ्या रूपाला तू शुद्ध रोगयुजू आणि सुसाम छंदा ऐश्वर षट्त्रय श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषी शास्त्र कृषी याती पीडा आणि वार कशी तुझ भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच दृढशक्ती मेदा नौकात्वदीय बळी तारी प्रपंच वादा तू कैठवारी हृदयी तव वत्सचिन्ह गौरी तुझा शिव करी अति थोरमान ईशत सुहास अपला शशपूर्ण बिंबा लावण्य कांती कनका सुकोमरी अंबा पाहुणी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवलाभ माता ऐशी चंद्रानंद भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयाने ज्या पाहता महिषतो नच सड प्राण भील कालही जया भगता मुखाला पाहुणे तेनच विनाश तरी खळाला संतुष्ट तू तर जगम हितलाभ होतो क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनासी त्वा मारिले सहकळा महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगमान त्यांचा लाभे यशे श्रीवर चुलधर्म त्यांचा स्त्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्यत प्राप्ती जगी मिळवो निश्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम तू एक निश्चित मनोहरत पूर्ण की त्रैलोक्य कर्मफळ लाभ तुझे न होती नामे तुझ्या भय हरे भेव पीडितांचे तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भय हरिणी एक तुची सर्वोपकारणी बिद्रावली ते तुझीची पावत सौख्यजन या शुभ कामनेने तू मारे शिखळ जनारण शूरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्त व्हावा दैत्य जनावदसी तू सदैरण या त्वद दृष्टीपात झरी जाळील विश्वसारे असंहाराशे असुर तू तरी शस्त्रभारे स्पर्शेच पवित्र रूप होऊन उद्धरावा हा भाव तो तव मनात येते असावा पावनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व येन असुरा बल कोण नेत्री चंद्राननाने तव सुदर्शन जास्त होते अंधत्व येईल तयास कसे तरी ते दुष्टा पराभूता करी तव देवी शील लावण्य कांती तव चिद्रोपते अतुलन निर्गर्व होती सुर निर्गर्व होती सुरस्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रूपदळा करुणार्ध प्राणे लावण्य सुंदर जिला रूप कापत आहे गे थोर कोण तुझून जगता आहे युद्धात निष्ठूर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संवारली हृदय त्रय लोकशाते दैत्यास स्वर्गपद देवी विचारवंते आम्हा दिले अभयत्वाती चिरंजीव केले माते तुला नमन ठेवून पायी भाळे शूलाने रक्ष देवी खडगाने रक्ष अंबिके रक्ष धनुष टंकारे घंटाध्वनी करून या पश्चिम पूर्व दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा त्रिशूल घेऊन हाती रक्ष उत्तरेश्वरी भयकारी मनोहारी त्रिलोक तुझी जी रूपे आमच्या सर्व लोकांचे ओ रक्षण तया गुणे खडग शूला गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊन आम्ही संरक्षावय तुवा सदा ऋषिरुवाच जगन्माता महादुर्गा स्तविली ऐशी परी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजिती देवता दिव्य धूपभक्ती भावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करतो देवी प्रसन्न देवी बोलुत देवी वाच तुमचे मन जैची मागावावर तो मला
देवी वाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर वैरी ठार केला तू वारणी तरी द्यावे आम्हा काही इच्छिसी तू महेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्त्रावे गाती जे स्तोत्र तयाचे वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्रियो मिळतया अंबेत्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा ऋषीर्वाच प्रसन्न केली देवानी भद्रकाली जगतहिता तथास्तु वर देऊनी झाली गुप्त तिथे नृपा त्रिलोक हित करती जी देवीच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांत बोललो मी सविस्तर पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगता एका प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोकरक्षा प्रकटेती पुन्हा पुन्हा ह्रीम ओम श्री अच्युतविचा प्राकृत भारत टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके म्हणजे देवी महात्म्य चतुर्थ अध्याय हा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 5 देवीशी स्तवत देव सांगते चंडमुंड ते शुंभ पाठवी दुतासी निराश दूत येतसे ओम अस्य श्री उत्तर चरित्र रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्टुप छंद भीमाशक्ती ब्राह्मरी बीजम सूर्यसत्वं सामवेद स्वरूपम श्री महासरस्वती प्रीत्यते उत्तर चरित्र पाठे विनियोग ध्यान ओम घंटा शूल हलानि शंख मुसला चक्रधनु सायका हस्तादी धरुणी शरद शशी रशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्धमा त्रिजगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजतमी शुंभादी केले स्वाहा ओम क्लीम ऋषिर्वाच पुरुषंभनुशुंभाने हरिविलासाची पती त्रैलोक्य यज्ञ भागाशी त्याच्यापासून घेतलेले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पदतया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवांताशी बाहेर दैत्य काढिती अपराजिता दैत्यांचे अपराज देवांच्या देवास्मरण झाले अपतकाली स्मरता माझा निश्चित धावणी देवांसी असांबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुःखी स्मरता देवी अंबिका आठवणीवरा लागी संकट सोडविन मी देवता चिंतुनीयशी हिमालया गिरीवरी भगवती विष्णुमाया स्तवती मी मन लावणी देवा उच्चुहू नमो देवी महादेवी शिवेश नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी निमित्तवंदन तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरीधाते नमो नमः ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागत कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मीराजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तु दुर्गम पारा तू सर्व कार्यणीची ख्याती आणि कथु कृष्णा धुम्रेश नित्यवंदन अतिसौम्य अतिरौद्र वारवार प्रणाम नमो तै जगदाधारा कृती देवा नमो नमः जी देवी सकाळ माझे विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई चैतना म्हणावे तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकला माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये लक्ष रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी तृष्ट रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियाची अधिष्ठरात्री सर्व प्राण्यात व्याप्तीची जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्ट लाभे स्तविती दिलासूर दियेसी सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबाईश्वरी नसो आम्हाला विपदा कदापिही उदंड ग्रास्ता आम्हासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतर विनम्र भावे स्मरिता तिला जनी आम्हाला रावा विपदा कदा कोणी ऋषीर्वाच देवता स्तवित होत्या जान्हवी स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आला राजा तक्षणी विचारते ती देवांशी देवी भ्रुकट सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझ्याच हे गाती शुंभाने तुच्छ लेखले पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व पार्वतीपासून तेथे एक अंबो उद्भव झाला कौशिक नामे त्यासाठी
ते प्राप्त झाले तिला जगी कौशिका जन्मता येते पार्वती काळी झाली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु शुंभ निशुंभ दैत्याचे सेवक चंडमुंड ते पाहती अंबिकेची लावण देहष्टीसी जावण सांगती शुंभा एक लावणी सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती मानजी नसेल पाहिले कोणी कोण कोटेल शोधगी असुरेश्वर तू शूर तूच मी भोग कामिनी स्त्री रत्न दिव्यांगाची दीप्त सर्वत्र फाकली हिमाचलारी अजून पहासर जाऊन तू स्वयंमनी हत्या आणि घोडे त्रिलोक रत्न मालिका ते सर्व तुझ्या सदने सुदैव शोभती प्रभो पारिजात तरु श्रेष्ठ अशो उच्च श्रवत्वा ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान तुझ्या अंगणी विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो त्वा महापद्म हिरावला किंजलमणी युग्ममाला सागराने तुला दिली कांचन स्रविजय छत्र होते वरुणाची अगरी प्रजापतीची आपासी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यूशक्ती सागरताल रत्न जे वरुणापाशीचे आज आणि शुभाजवळी असे अग्नीने शब्द जे केले वस्त्रदोन सुशोभित अर्पिले तुझ दैत्याशी सर्व रत्ने तुझ्या घरी श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याण माहिती देवी नहे प्राप्त तुला कशी ऋषिरुवाच ऐकून चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तया दूता आज्ञेने माझ्या जावे बोलावे देवीशी असे उपाययोजने असे आणवे सत्वरी तिला तो दूत तेथे गेला रम्य पर्वत त्या स्थळी मधुर कोमलवाणी बोलली देवीशी असा दूतवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूतमी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्यात सर्वत्र आज्ञा मानिती देविता ऐशा त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रैलोक अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ भाग मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रिलोक रत्न जय श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकला मी इंद्रवाणतो असे उच्च श्रेष्ठरत्न आला सागर मंथनी देवता मज वंदोनी नम्रत्वे अर्पिती मला देव गंधर्व नागांचे जवळ रत्न थोर जे ते सर्व माझी अपाशी सध्या आहेत सुंदरी श्रीरत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्नभुक्त्या मापाशी का यावे रत्नवल्लिके मम नानुज महाशूर अथवा मज सेवतू सुंदर चंचलने त्रिरत्न तू भूमीचे वरी परमेश्वर तुला पावशी मदनगृहे विवरून बुद्धीशी व्हावी पत्नी तू अमज ऋषिर्वाच ऐकून दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोली त्याशी जी त्रिलोक हे देवी वाच सत्य तू बोलला दूत अल्पमिथ्या नसे इथे परिमत प्रतिज्ञा ऐसी निश्चय पहिलाच हा करू मी मिथ्या तो कसा ऐकावा मम निश्चय मद जिंकली संग्रामी मग गर्वासी नाशवी माझ्या समसे शूर होईल पतित्व मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकून त्वरे वरावे मज जा सांगे विलंब कायसा इथे दूतवाच दूतवाच देवी गर्वांध तू होशी मध्ये सांगू नको असे शुंभ निशुंभापुरती उभा राहिलं कोण गे देव दैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नारी तू कुठे युद्धात राशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीचा तया दैत्य सवेकैशी अबले रणिच्छिसी शुंभ निशुंभाजवळ मानईने चल तू आता नातरिके सोडून तृणवत नेते ते तुला देवी वाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पाहिला माझ्या विचारा वाचुनीचा हा आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्यते तया ओम श्री अच्युता प्राकृत भारती कायम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके नंतर देवी महात्म्य पंचमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पण अध्याय 6 धूम्रलोचन वध ध्यान ओम नागाधीश्वरी बैसली फणिमणी दीप्ता नळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रे त्रये रेखिली माला कुंभ कपालंबुजाकरा चंद्रातडोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांकणी अशी पद्मावती ध्यातसे ओम ऋषिर्वाच देवीच्या ऐकून जैसे दूत विद्रोह तो करी दैत्यराजा सविस्तारे कळवी वृत्त झाले ऐकून दूतवचना सकृत दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्यांचा सेनापतीशी बोलत होत्या त्वा धूम्रलोचना जावे आणावे ओढून तिला धरून केशदृष्टीचा बलात्कारे करून या तिच्या संरक्षणासाठी यशगंधर्व हो कोणी अवशतक्षणी त्यांनी योधावे त्वा महाशुरा ऋषिर्वाच आज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 दैत्यांचा सेना घेऊन चालवला त्याने ती पाहिले देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गरजनी चालतू न मानिशी न वचना तरी ओढून केसमी बलपूर्वक क्रोधाने नेही न बोलला असे देवी वाच दैत्येश्वर तुझ्यासाठी सेनाबल तुझ्या करी मज ओढून नेताना करीन नारी काय मी ऋषिर्वाच ऐसे बोलत धावे तो सुरधूम्रलोचन हुंकार मात्र आंब्याच्या तक्षणी भस्म झाला दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंचा थोर वर्षाव चालला देवीचे वाहन सिंह आयाळ हलवून या गरजून सैनिका माझे पडला क्रुदनीत्वरे दाडा पंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घाळाट करून टाकी महादैत्य सिंह तो नखाने फाडले कोणा कोणांचे पोट तो चिरी चपेटा मारण कोणा धडाशी करी वेगळा भुजा मस्तक तोडी दैत्यांचे पोट फाडूनी केसरी पितस रक्त आयाळ हलवून या अतिरुद्ध साक्षी सेना चवताळला मारी असुर सैन्याला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्यराजा महाक्रोध शुंभ संतप्त झाला कापती ओट दैत्याचे चंडमुंड महाकळ आज्ञा देत्या सती तो तेव्हा एका
ऐका दैत्य महाबली धरुणी केस ओढाती आना देवी थे सत्वर ना जोळे करी ऐका शस्त्रास्त्र धावे करा आसुरी आपुली विद्या टाकून देवीचे वर वदावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी तो सत्वर ओढून तयानी आना दृष्ट स्त्री वदता बरी ओम श्री अच्युत विरचिता प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके म्हणजे देवी महात्म्य षष्ठोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणात्वा चंडमुंडवद ध्यान ओम घ्यावी रक्तपिठा मधुर शुकस्वरा ऐकजी श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी शिरीष शिकला वाद्यवीणा सुरंगी कंठी कल्हारमाला नियमित विलसे चोळी ती रक्तवस्त्रा मातंगी शंखपाचा मधुर मधुमदा कुंकू भाळी विचित्रा ओम ऋषिर्वाच आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरंगीने घेऊन चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्र चालले सिंहाचे वरी देवी मंदहास करतसे दिसे हिमाचलीय सुवर्ण शिखरावरी धनुष तलवारिणी सुसज्ज दैत्य दुर्जना धरण्याला भावानी तत्पर सर्व झाले अंबिका क्रोधायुक्त ती पाहता दैत्य धावी ती काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त झाली ललाटी भ्रुकुटी व करतात विक्राळ आनना तलवार पाश घेऊन आली प्रकटली स्वयं विचित्र खडवांगदार मुंडमाळा गळ्यामध्ये चित्तचर्म परिधान शुष्क मासक भयंकर अतिविस्तार वदना जीवा तरल भीषणा निमग्ना रक्तनयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटले देवा त्यांच्यावरी कलिका बक्षी प्राणास त्यांच्या पार्श्वरक्षक मारले माहुत अंकुशधारी सांगटा गज सैनिक एक हात धरून त्यांचा ती प्राण बक्षित सारथी रथाश्वादी दैत्यसेना महानेती भयानक काळामुख कालीच्या नाश होतसे लात गुद्दे कुणा मारी धक्के देके सोडून गळा दाबी कुणाचा ती धक्का देते वज्र छातीने असुरांची शस्त्र असते तोंडात धरून त्वरे तोडून फोडून टाकते आता तावी त्या अंबिका दैत्य सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिले कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते खडवांग तलवारीने दंता जावले किती मृत्यूच्या वदनी केले दैत्य दुष्ट महाकर्षणात मारले सैनासुरांची महाबली काली देवीवर तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी भयानक लोचना देवी बाणांनी न दिसे कुणा मेघांनी न दिसे सूर्यदेवीच्या मुखमंडली बाणचक्र पळून होता तलीन तक्षणी सक्रोध गर्जना केली कालीने विकटादभूत विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊन देवी हुंकार देते से धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावणी येतात देवी तलवार येऊनी क्रोधाने मारून तिला संग्रामी लढवतीसे महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सैन्य दैत्यांचे सर्व बाजूने दोघांचे मुंड घेऊन काली गर्जना थोरती चंडिका जवळी गेली विजयोन्मत्त बोलत चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली जी तुला निश शुंभ निशुंभासी आता वधावे त्वया स्वैरणी ऋषिरुवाच पाहुणी मुंड दोघांचे चंडमुंड विनाश होतो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंडमुंडा समारणी आली तू माझे पाशी गे चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल श्री अच्युतवीरचा प्राकृत भावाचा टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके म्हणून देवी महात्म्य सप्तमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु 8 रक्तबीज व ध्यान ओम प्रभात सूर्या परी स्नेह नेत्री धरित पाशांकुश बाण हाती प्रदीप्त शक्त्याणि माधिकानी अशी सदा ध्यात सो भवानी ओम ऋषिरुवाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेले पाहुणी शुंभ संतापला मणी असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देऊनी शुंभ साधी संग्राम सिद्धीस सेनापती जयशयांशी युधायुध चलारणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी ते वीर शतधूम्र कुलोत्तम सेनापती तुम्हा जावे सैन्यास रणांगणी कालक धोद मौर्य कालके महासुर युद्धाश सज्ज होनी मम आज्ञे चला त्वरे प्रकर शास्त्रात शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊन सहस्त्र सैन्य घेऊन युद्धाशीत रणी जात असे भयंकर दैत्यसेना पाहुणी चंडिकारणी टंकारनाथ भैरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र नक्की भाऊ धनुष सिंह घंटाचा नाद गेला दिगंतरा उल्हास मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमला नाद तैसे एकूण दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सुक्रोध सवे घेरती ब्रह्मा शिव कार्तिके विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रम संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्या चंडिकेजवळ गेला दैत्य संहार इच्छुनी रूप वैशज्या देवीच्या शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धार्थ देवता हंसयुक्त विमाने अक्षस्त्र कमंडूल आली ती ब्रह्मादेवीची शक्ती ब्रह्माणी तिरणा माहेश्वरी वृषभेसी त्रिशूलवर धारिणी कंकण महानागाचे भाळी चंद्रार्धभूषण कार्तिकेयची शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातळी रणा वैष्णवी गरुडासीन शंखचक्र गदाधर शारंगधून हाताशे एका हातात खडगते श्रीहरी यज्ञ वाराह वाराही शक्ती तेजया वाराह स्वरूप आली युद्धक्षेत्री उपस्थित नरसिंहाची नरसिंहास प्रिय आली ती केश झाडी ते क्रोधे तारे
ते पडते धरणी इंद्राशक्ती वज्राती ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्रनेत्र साजरे देवी शक्ती सेवे चंडी पाहुणी रणीशंकर वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञाचंडी किशी देत असे देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामे गजसत शिवा तशी ती अपरिजिता देवी जटा दुमुल शंकरा म्हणे तू दे दूत होनी बोध शुंभ निशुंभते त्या अति गर्वांदाशी देशाचे दैत्य सैनिका इच्छित युद्ध ते त्यांना संदेश सांगणे असा दैत्याने जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य द्या इंद्रा देवांसी यज्ञ भागतो बला अभिमान तो बारी तरी संग्राम तो करा माझ्याशिवाय तुम्हाला गे भक्षतील तक्षणी शिवदूता जिचा झाला इसे सन्मान तो जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले शिवबुधासे ऐकून का ते त्यांनी जिथे असे सकृत दैत्य ते ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर देजांचा ते दैत्यस्त्र धोकती सृष्टी शक्ती वाणी आदी देवी लागून मारेती टंकारण धनुष्यासी अस्त्राशी प्रतिशस्त्र दे शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा शूल मारण ती काली खडवांगे ओधुनी कुणा शत्रूच्या घेऊन प्राण विचारे रणभूमीशी ब्राह्मणी कमंडोलेचे जल फेके जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होती न पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुनी वैष्णवाकार ते केची शक्ती दैत्य संहार साजिती इंद्रियाची अजय वज्रेशतशा दैत्य दानव रक्त सांडून जग अंगाचे पडले निष्प्राण भूमीची वाराई दंत दाडांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संवारी विच्छिन्न लोळती भूमी नारसिंह नखाग्राने फाडी दैत्य महाबली करुणी सिंह नादासी रणी फिरे भयानक शिवदूतीच्या नादे भयभीता सुरते शिवदूतीच्या हस्ते वदत्या तत्क्षणी मातृगण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पायाली असुरसेना भयाने प्राण घेऊन दैत्यांशी पळता पाय रक्तबीज महाखळ युद्धा लागित वेळी तया संग्रामी धावला रक्त देहातून त्याच्या सांडेचा एक थेंबई तदत्त दुसरा दैत्य उद्भव लढणार आणि इंद्राशक्ती पुढे आली रक्तबीजाचा वज्रती मारी लक्ष साधनी घाया दैत्य झाला थेंब रक्तातून आले तिथे दैत्य धावले युद्ध खेळावायला लागी सर्वांचा पूर्णार्थता वीर्य बल शौर्ययुक्त रक्तबीजा समान ते रक्त थेंबातून दैत्य उद्भवले रणा मातृगणा सवे घोर खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्रामी भुवरी पुन्हा वज्राचे धावे रक्त सांडिती रक्तबीज संख्यात होती शतक सहस्तिक वैष्णवीच्या चक्र सोडून करी घाय दैत्य तो ऐंद्रे मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्राचा गाला गोली रक्त जे सांडले भूमी रस सहस्र रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले शरी मारुनी कोमारी वाराई खडक घालुनी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या रुद्र महादैत्याने मातृशक्तीवर रणी गदाघात करून या स्वशौर्य पूर्ण दाविले शक्तिशूला दिघाती सांड रक्तभूमीशी रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्व दिसती रक्तबीज जिथे जिथे भयभीत झाल्या चित्ती तेने संगामी देवता पाहून खिन्न देवांशी भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता पाहून खिन्न देवांशी काली चंडीसी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे त्वात्वरे माझ्या शस्त्रपाताने घाय रक्तबिद्दष्टाच्या त्या ग्रासावेत्वा महामुखे संवरत रक्तसारे विचारता रणातत्वा क्षीण होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित ऐशा युक्तीने पुन्हा रक्तसह रूपांतरण ये ऐसे बोलीने पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषले रक्तकालीने रुग्ध रक्तबीज जरी गदाचंडीवरी हानी नाशिचिती देवीचा थोडी दुःखी न झाली गदा सोचणी चंडिका रक्तबीजाच्या देवीने घाव घातेले सांडे रक्त ते त्याचे कालिका नष्ट ते रक्तापासून ते देतेस मारे देवी तक्षणी वज्रबाण खडकर वृष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संवारी तेने देते नव्हे पुन्हा ते येणे विधी शस्त्राने रक्तहीन महाकळ पडला निष्प्राण पृथ्वीशी रूपा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याच्या वदे दैत्य देवांशी झाले मातृगणा महासख्य रक्तबीज न राहिला रणोन्मादे अतिहर्षे रणी नाचती देवता ओम श्री अच्युतविरचा प्राकृत भावाचा टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वन देवी महात्मा अष्टमध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु ध्यान ओम बंदूक कांचन तनु रुचिराक्षमाळा शोभे भुजे दवरदांकुश पाशभाळा चंद्रार्ध नेत्रतय सुंदर अर्धनारी भावे तिला शरणमीनित आनंदकारी ओम राजोवाच विचित्र कथा हे ऐसी स्वामी सांगितली मज देवीचा महिमा भारी रक्तबीज वदामुळे रक्तबीज रणी मेला आता निशुंभ निशुंभ जे कर्तव्य करीते तैसे ते वृत्त इच्छिते मन ऋषिरुवाच रक्तबीजादी दैत्यास निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अंती संतप्त झाले निशुंभ मस्त्र धावे पावणी दैत्य दैनिका दैत्यनाशास पावनी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊन धावती जाऊन ओटा दैत्य देवीशी मारण्या शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृका गण माराव्या चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघा परिबाण वर्षा रणी चाले भयंकर शुंभ निशुंभ तो युद्धे देवीशी युद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने तोडले बाण मारुनी घाव केले तया वीरा अंगी
आघात झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊन देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी धावतो करी शूरप्रबाण देवीच्या निशुंबाच्या करातली ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लागता तेव्हा सोडितो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्ये द्विभाग होऊन पडे सक्रोध शूलतो भारी जवळी देवी पाहुनी देवीने मारुनी बुक्कामध्येच शूल तोडला चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाके अशी चंडी पराक्रमी परशु घेऊन येती देवी बाणास फेकून निशुंबाशी रणी जेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी बंधू मारिला देवीने शंभूचा क्रोध वाढून वदाय अंबिकेशी रणी तो धाव घेतसे अनुपम भुजा आट सायुध बसला रती झाकले नभ शंभून शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविले अतिबळे प्रत्यांचा ओढणी केला शब्द दुस्सह संगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशा धाय भरुनिया ध्वनी गेला न भावरी तेव्हा गर्ज सिंह गर्जकार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित झाले जग कालीने उचलून हात भोवरी मारले त्याचा शब्द वाढोनी पहिले शब्द थोपती शिवदूती अट्ठास करती दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभासी क्रोध दाटला देवी म्हणे रे दुष्टा आता येते उभारा तेने धैर्य देवतांशी जय हो गरजती मुके शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडक जिच्या देवीने मारुणीचं बोथाटी शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवित्रय लोक हे दोन्ही ते पडले मागे होते ते पाहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी शूलानी मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी डोळ्याने उडे ऐसनी चेष्ट पडला खळ निशुंभ घेऊन जागा मूर्छेतून रणामध्ये देवी काली आणि सिंह क्रोधे धाव करीत असे दश सहस्त्र भाऊनी शुभ चक्र फेकिती आच्छादन जनी केले चंडिकेवर त्याविरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडून ती शिर चक्रबाण तयाचे ते तोडी जन न लागता निशंभू दैत्य घेऊन गदा हाती धरोनिया वदायवाया चंडिकेशे वेगळाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारुणी तलवार ती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्यातील चंडिका पाहुण्याचे शूल फेकी तयावरी छाती फाडून त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्धव दैत्य निशुंभाच्या तनुतनी देवीशी म्हणे त्वेषाने राहा उभी देवीने खडग फेकून त्याचे मस्तक तोडिले हासली जोर जोराने दैत्य तो पडला धणी सिंह कुटर दाढाने दैत्यांच्या कंठ फोडित काली शोधती तेव्हा वदती दैत्य मंडळे कौमारीने कितीकांशी केले निष्पाण संगरी ब्राह्मणीच्या मंत्रणी रे निस्तेज झाले किती त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले 12 त्रिशूळे मारी तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांचे छेजित ऐंद्रे ते वज्र मारुणी असंख्य वधी दुर्जन दैत्य मेले ते काही पळाले त्यातून किती काली शोधती सिंह त्यांनी संहार मांडला श्री अच्युतरीचा प्राकृत भारत टीकायम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके म्हणते देवी महात्मे नवमो अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु वा ध्यान जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्र धनुषर युतांकुश पाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयी ध्यात दुतेंद्रुलेखा ओम ऋषिर्वाच निशुंभ प्रिय बंधुशी दैत्यसेने सवे मृत पाहुणी शंभू सक्रोदे बोले तो अंबिके प्रति गर्वांध हुशिका दुर्गे मान्यता वर्ते हे तुझी सहाय्य तुझे सर्वांचे तेने विजय हो तुझा देवी वाच दुष्टान्य नसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मधुरपमिती पहा ब्राह्मणी आदी ज्या देवी अंबीच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाही शंभू महाबली देवी वाच माझ्या विभूती ज्या होत्या मद्रुपली न होऊन एक टिरणी मिळते स्थिर व्हावे तू आशुरा ऋषिर्वाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोणवर्णील शस्त्राशस्त्र खेळत शस्त्राशस्त्र बाणवर्षाने लढते ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मय करी याजना दिव्यास्त्र अंबिका सोडी शतशंख्या युतावरी शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वरी दिव्यास्त्र शुंभ जे टाके देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी अस्त्र तो टाके बाणाशस्त्राचे देवी झाकली सक्रोध बाण मारुनी देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैत्य येते ते अंबिकेवरी देवीने चक्र मारुनी शक्तीमध्ये तोडली शतशत्री दीप्तयशी ढालते तो तलवार तो चौताळून क्रोधे चावली देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुणी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडे सुरत ते मेले धनुष्य तोही खंडला मुद्गल घेऊन हाती दैत्य देवीस लक्षित देवीने तीक्ष बाणाने मुद्गल तोडतात वरे बुक्का मारावाय लागी मुठ बांधी महाकळ देवीशी बारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी छातीत त्या दैत्याच्या थोराघात झाला शुंभ एका चपेटानं पडला क्षणी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे त्या गगनी गेला आकाश देवी धावली नबात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहती नेत्रसिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करती चित्ती आकाशशस्त्र दाटती
बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून अशुंभासी पाडी भुवरी देवी ती तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊन मारावया चंडिकेशी पुन्हा आकाश धावत दैत्यराज शुंभाला पाहुणे आपल्याकडे त्रिशूल फेकून देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित तेव्हा उडला प्राण दैत्याचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्त आली सर्व लोकी तत्क्षणी दुरात्मा शंभू तो मेला नभसुश्वस्त झाले उल्कापात होते ते थांबले मेघ कुश्चिळ नद्यांचे निर्मळ पाणी शांती सुस्तर वाहती शंभू मेला परिसून देव हर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरागण तालाशी धरुणी नाचती नबी वायू सुपावन वाहे सूर्य कर प्रकाशित प्रज्वल झाला अग्नी भीषण उद थांबले श्री अच्युत विरचिता भावार्थ टीकायाम श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्म्य दशमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 11 देवता स्तोत्र करती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यान बाल रविवत कांती शशी भाळी सुस्तनत्रय नेत्री सुहास्य वदनावरती वरदा कुशपाश भयते हाती ओम ऋषिरुवाच देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्राद्रिवनी करुणी समोरा कात्यत्यानिशी सुरस्तोत्र गाती त्याचे प्रसन्नान देई कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला अधीश्वरी तू चराचराला आधारभूत जगतास एक मही स्वरूप स्थित तू अशोक शौर्या असीमा तव पार नाही पाणी जगा तृप्त तुझे होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मूलाग्र विश्व परम तू माया मोहितत्वाया जगदास केले मोक्षा तू लोक कित्येक नेले विद्या समजता तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकळा जगाला वाणी परिशब्द तुझ्या स्तवाला सर्वभूता स्थिता देवी सर्ग मुक्तप्रदायिनी स्तवया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य नयाहुनी सर्वाच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित स्वरभापर्गदे देवी नारायणी नमोस्तुते कला काष्टदी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वेश्वरनात्तर शक्ती नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य देवी त्र्यंबक गौरी नारायणी नमोस्तुते सृष्टी विनाश स्थिती हे शक्तीभूते सनातनी गुणाश्रय गुणामये नारायणी नमोस्तुते शरणागत दिनार्थ परायणे सर्वस्ते त्रिहरे देवी नारायणी नमोस्तुते युक्त विमानस्ते ब्रह्मणी रूपधारिणी कौशंबक्षारिके देवी नारायणी नमोस्तुते त्रिशूलचंदाधीरे महावृषभवाहिनी माहेश्वरूपे स्वरूपे नारायणी नमोस्तुते मयूरकुकुटवते महाशक्ती धरे नगे कौमार रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते हाती उग्र महाचक्र दाडेवरी व सुंदरा वाराही रूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नरसिंह रूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमी त्रैलोक्य त्राणसहिते नारायणी नमोस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्र नयन ज्वले वृत्तप्राणहरेंद्री नारायणी नमोस्तुते शिवदूती स्वरूपिणे ऋतदैत्य महाबले गौररूपे महारावे नारायणी नमोस्तुते रष्टाकरालवदने शिरोमाला विभूषणे चामुंड मुंडमंथने नारायणी नमोस्तुते लक्ष्मीलज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टे स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते मेधे सरस्वती वरे भूती भाब्रवी तामसी पावावे नियते ईशे नारायणी नमोस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समान्विते भयात रक्षे देवी दुर्गे देवी नमोस्तुते ऐसे हे वदन सौम्य लोचन नेत्र भूषित सर्व भयातुनि रक्ष कात्यत्यानी नमोस्तुते ज्वलाकार उग्र सर्वसंहारकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हर भय नमोस्तुते नाशविदेश त्याचे आपल्या ध्वनीच्या स्वरे पाप नाशवेती घंटा रक्षोमाता जशी सुता सुशोभित खडघाती दैत्याचे रक्तमांसजा चंडिके शोभेते ने हो प्रणाम तुझा मुचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तुरुष्ट होता आश्रित जैन विपत्ती त्यांना त्वदाश्रितांचे फळ पीडितांना येथे विदित्वा रणनंग केला हा दैत्य संदुक्षणी आटविला रूप धोरणी बहुधा आत्ममूर्ती केली लीलात्वा करी कोणशा व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझी संता ममत्व करते तमहा अंधकारे तू चाळवेशी भ्रमी वृष्टी सारी तेथे अति उग्र विषारी नाग तेथे रिपू टाकू महाकजाग दावा नील सिंधुत सोबतीशी तू रक्षशी या सकळी जनासी विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व विश्वात्मके धर्शी तूच विश्व विश्ववंद्या तूच नम्र होती हे धैर्य विश्वी सकळा अस देती फावे प्रसन्न परिपालने शत्रुहंते रक्षी सदा रिपुभयात आम्हा समर्थे पापास नाश करुणी सखी जगाला उत्पात पाकशमी जन आपदाला पावा विनम्रणा देवी विश्वारती हारिणी त्रिलोके पूजने तू सर्वांशी वरदान देवी वाच वर माग देवतांना इच्छा दे तुमचे मनी सर्वोपकारासाठी मेवर सत्य ते देईतो देवता वाच सर्वेश्वरी त्रिलोकीच्या सर्व बाधा करी दूर आमचे वैरी जे कोणी नाश करी त्यांचा सदा देवी वाच व्यवस्था मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभदेव निशुंभ नावाचे दैत्य होतील भीषण
नंदोपगृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मून विंध्याचलात राहून वदीन दैत्यमी तिथे रौद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवर वैपृचित्त नावाचा दानव मज मारणे वदता दैत्यांशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्प होतं त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा मी देवता स्वर्गमर्त्य लोकात दानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवृष्टी अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे आयोनी जास्त विती मुनी जय मज पाहणी शतनेत्राने मुनी जना मी ते क्षणी कीर्तीनं गातील तेने शताक्षी म्हणून मला तत्काळी जेमामध्ये शाखा उत्पन्न होतील अववृष्टी तोवर लोका देतील प्राणदान ते शाखंबरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी त्या अवतारी मी नामे वधीन दैत्य दुर्गम दुर्गा देवी महाख्याता तेने पावन नाव मी भीमरूपी हिमप्रांती मध्ये हेने येणे असं पुन्हा रक्षावाया मुनी वृंदा वधीन रक्षसास मी भक्तीनं नम्र होऊन स्तवितील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोक त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होऊनी तया महादैत्याला गे होईन प्राणहंती मी ब्राह्मरी नाम घेऊन स्तोत्र गातील ते जन्म पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतारुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावाचा टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्म्य 11 अध्याय हा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तारावा देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान कांती वीज जशी मृगेंद्र वहना भासे अति भीषण कन्या कडग धरुणी ढाल करीती भावे जिचे सेवन हाती चक्र गदा धनुष रसी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रयाध्यात्मी ओम देवी वाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशून राहितो सुखी मधुकैटभ संवार महिषासुर घात जो शुंभ संवार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशी नवमीशी मनातुनी भक्तीने ऐकते माझे महात्म्य अत्युत्तम तयाशी पाप स्पर्शून आपत्ती राहीना कुणी दारिद्र्य पीडाना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रूचे न भय राहे भय राजानं डाकूचे अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊने एकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य ज्या स्थळी सन्निधान तिथे माझे तेथूनच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंग हे महात्म्य पाठ जे ऐकता वाचता बरे विधी जाणं न जाणं जो तो करो भाविक मत पूजा बली पूजा होम आदी सहर्ष सेवेने मला शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्मे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशती आपत्ती साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह काही नाही आता प्रत्यक्ष फळे असे महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाच्या ऐकता भय जात असे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंदरूप सर्वदा शांती कर्माता सर्वत्र तसे दुस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रास्ता कोणी महात्मा ऐकणे बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुस्वप्नही तेही सुस्वप्न होतसे पाठ असा बालग्रहाने आक्रांत बालका शांत कारणे पडता फुट मित्राशी मित्रता जुळेले दुराचार्यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाच पाठमात्रेच्या नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देत असे पशु पुष्प अर्घ्य दुपादी गंधादीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्नभोग समर्पण वर्षाराधन जाणत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्म्य एकता तेची पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षती युद्धचरित्र जय माझे नाशावी दैत्य दुर्जना मनुष्य भयवैरांचे महात्म्य कथा नसे तुम्ही स्तोत्र जे केले बहिष्कृत त्यापरी तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व हित सदा हितकारक अरण्याप्रती एकांती वनवा लागता वना निर्जन डाकू शत्रूच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्र गजराणी येतापाटी भयप्रद राजा क्रुद्ध वदा धाडी अथवा बंद घालीत वादळ उठून नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जीवा उपस्थित आठवा जो कथा माझी विघ्नबाधा नव्हे तया मतत प्रभावय सिंहादी डाकू वैरांची स्मरता पळती दूरे विघ्ने मनमहिमाशी ऋषिरुवाच बोलोनी ही भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त झाली देवता स्वधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञ भाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला शुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगद्विध्वंसी जय वदता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा असुनी नित्यरूपी ती जगता रक्षणासाठी जन्म घेईन पुन्हा पुन्हा तिचं विश्वास मोहिनी जगता जन्म देत असे प्रार्थिता दृष्ट होणे वृद्धी विज्ञान दान दे भूपाळी ती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महामारी रूपधारण जी करी समय साच होत होती अजन्मादृष्ट रूपती सनातनी तीच देवी समय सर्वास रक्षित अभिवृद्धीची यावेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागा अभावी तीच लागत स्तुती करता पूजन गंधधूप फलादिकी देवी देती ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विरचिताय प्राकृत भारत टीकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके म्हणते देवी महात्म्य 12 अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु 13वा
देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैशाशी ध्यान. ओम बालसूर्या परिकांती चतुर्भाऊ त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवराभय. ओम ऋषीरुवाच ऐसा बोललो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती तिच्यासाठी तुम्ही वैशमोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीशी जावे शरण राजिया. आराधिका शेती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे. मार्कंडेय वाच क्रोष्टुके मुनी मेधाचे राजा सुरत ऐकोनी तया सुव्रत सभाग्य ऋषी स्वीकरी वंदना. ममता राज्ये चुनी होता खिन्न तीन रूप महामुने तया बोधे राजा वैशनदी तटी. अंबिका दर्शनासाठी तत्काल वैसले तपा देवी सुक्त जपे वैश निमग्न तपसाधनी. पूजती षोडशे दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी. एकाग्र मन लावून चिंतन तप मांडती आपले रक्त देऊनी स्वप्राण बली वाहत. आराधित नियमाने 3 वर्षे मातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलिली. देवी वाच राजा वैश्यते तुमचे अभिलाषा असे मनी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली. मार्कंडेय वाच दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड रूप मागत इह जन्मी शत्रुनाशगत राज्य मिळ म्हणे. विरक्त वैश्यतो सुज्ञ ममत्व मी पणा नसो निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी वाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा. तेथे मरता तो होशी विवनवस बालक सावर्णिक म्हणून आम्ही ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्ववर्या तुझ्या चित्ती जोवर मज मागणे तो मी तुझं वर देतो मोक्षार्थ ज्ञान पावसी. मार्कंडेय वाच ऐसे वर दिले दोघा अभिलषित देवीने भक्ती स्तोत्र दे करीती ऐकून देवी अंबिका. अंतर्धन तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी मनु होईल. ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊन सावर्ण मनु होईल. क्लीम ओम श्री अच्युत विरचिता प्राकृत भावार्थ टीका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्म्य त्रयोदश अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. त्रोक्त देवी सुक्त. नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन. नमो प्रकृती कल्याणी नियमिते वंदिते तुला नित्यवंदन. रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः. ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा. शरणागत कल्याणी सिद्धिरूप नमो नमः. दैत्यांची लक्ष्मी राजाची उमाकांते नमो नमः. दुर्गा तु दुर्गम परा तु सार सर्वकारिणी ख्याती आणि कतु कृष्णा धुम्रेशी नित्यवंदन. अतिसौम्य अतिरौद्रा वारंवार प्रणामः. नमो हे जगद्धारा कृती देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी विष्णू माया रूपे वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवितीसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये बुद्धिरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी शुद्धारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये छायारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी शक्तिरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळ ठाई तृष्णारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये क्षमारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी जातीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ ठाई लज्जारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये शांतीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी श्रद्धारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ ठाई कांतीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये लक्ष्मीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझी वृत्तीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ ठाई स्मृतीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये दयारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ माझे तृष्टरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये मातारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळमध्ये भ्रांतीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. इंद्रियाची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्ती जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्यरूपे जी सर्व व्यापणी जगती स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभिष्टलाभे सविती जिला सुर जेसी सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी उद्दंड दैत्य ग्रासिती आम्हासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतर विनम्र भावे स्मरिता तिला झणी आम्हा न राहो विपदा कदा कुणी आम्हा न राहो विपदा कदा कुणी आम्हा न राहो विपदा कदा कुणी. तंत्रोक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.
प्राधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्य त्रयाशी अनुष्ठुप छंद नारायणी ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीचं पावायासी जपावे. राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती आता विप्रवरा हा मी नम स्वरूपाराधना मला यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीची. ऋषी बोले राजा एक रहस्यगुप्त सांगतो भाविका भक्तांनी असे कधी मी न निरोपिले. सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्यादृश्य स्वरूपा जे व्याप्त या सकला जगा मातुलिंग गदा ढाल पानपात्र चतुर्भुजा नाना लिंग आणि योनी ती हाती राजया तप्त कांचन वर्णाची तप्त कांचन भूषणा शून्य या जगता लागी प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांसी पावन परमेश्वरी दरित जिरूप परम तामसिक उत्तम काळ गाळल्या काजळा जैसी श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटिशी कृषती दिसे खडग पात्र शिर ढाल हाती घेती चतुर्भुजा कमंदहार वृक्षासी मुंडमाला तिच्या श्री महालक्ष्मी सती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवीची महालक्ष्मी वदे तदा ठेविते तुझं मी नाव सांगते कर्मते तुझे महामाया महाकाली महामारी क्षुधातृषा निशा निद्रा कृष्णा एकवीरा कालरात्री दुरत्या ऐसी तुझी नाम मला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुखते जन बोलोनी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी सत्वगुणाने ती शुद्ध गौरी चंद्रिका जशी अक्षमाला कुशधरा विना पुस्तकधारिणी ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबंधली तिला महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती आर्य ब्रह्मा कामधेन वेद गर्भामतीश्वरी. तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य स्त्री पुरुष जोडे ती नमावे आपल्या गुणे बोलोनिया महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मते से तया कालीची सुज्ञ कमलासना ब्रह्माविधी वैरींची नामदे नरोत्तमा श्री पद्म कमला लक्ष्मी नारी सी नाम देतसे. महाकाली महासरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया तयांची ठेवलीची का नामे रूपे निवेदिती निलकंठ रक्तभाऊ श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीची गुणे तो रुद्र शंकर स्थानु कपर त्रैलोचन त्रयविद्या कामधेनु स्त्री भास्कर स्वरा सरस्वती गौरी नारी श्यामल पुरुषाकरी ती नावे त्या दोघांची सांगतो एक राजिया विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरा सुभग शिवा ऐशी त्या तीन युती झाल्या पुरुषदक्षिणी गुजय हे नेनती अज्ञ ज्ञातेवर मास जाणती त्रयविद्या सरस्वती लक्ष्मीने विधीसी दिली रुद्र वरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती स्वय ब्रह्मा ब्रह्मांड उद्भवतसे गौरी सह रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदन त्या ब्रह्मांड महत्त्व पंचभूत समजते हे स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी झाली लक्ष्मी सह श्री विष्णूने पोषले सकला प्रती गौरीसह महादेव संहार तो करी राजा महालक्ष्मी ऐसी सर्वसत्व महेश्वरी निराकार ती साकार नाना नामे धरीतसे म्हणून अनेक नापे स्तोत्रमालेसे गुंपती एकच नाम घेऊन तिचे स्तोत्र नव्हे पुरे. श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. वैकृतिक रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवतामसी सात्विकी ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योग निद्रा ती विष्णूची महाकाली तमोगुणा मधुकैटवनाशार्थ ब्रह्मास्तोत्रची चेकरी दशवक्रा दशभुजा दश पादांजन प्रभा विशालती सुशोभित नेत्रमला दशत्रय नित्य दशंदाडा ती भीमरूप भयंकर रूप सौभाग्य कांतीश्री प्राप्तस्थान तयांची हे खडग बाण गदा शूल चक्र शंखभूषंडी ही धनुष परिगी मुंड रक्तस्रवी धरतसे अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरत त्या आराधिता वश होई पूजकाशी चराचर देवातांगातून आली अविर्भूत महाप्रभा त्रिगुणते लक्ष्मी देवी साक्षात महिषामर्दिनी श्वेतने नीलभुजा सुश्वेतस्तन मंडला रक्तकटी रक्तपादा नीलजंगा अजयती सुचित्र घनाचित्राजी माल्यांबर विभूषणा चित्रानुलेपकांती रूप सौभाग्यशालिनी अष्टदशा भुजा पूज्यती सहस्रभुजा सती आयुरे सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण खडगवज्र चक्र गदा त्रिशूल परशुशंख शक्ती घंटानी पाशतो दंड ढाल पान मात्र धनुषती कमंडल अलंकृत भुजा त्यांनी वैसली कमलावरी सर्व देवीमयी ईशा महालक्ष्मी अशी रूपा पूजित सर्व लोकांचे देवतांचा स्वामी होत असे. गौरीच्या देह जन्मली देही जी सात्विक गुणाश्रय साक्षात सरस्वती देवी शुंभशूर विनाशिनी अष्टभुजा हातीबाण मुसळ चक्र शूलती शंखा घंटा हलधनु धरी राजा महाबल भक्तीने पूजिता ऐसी लाभे सर्वदेता जीवा निशंभ शुंभसुरा संवारी रणरंगीजी स्वरूपत्रय हे ऐसे राजा तुझे निवेदिले पृथकापासून आता त्रिमूर्तीची परिस हे दक्षिणेस महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती षष्ठी पूजने महालक्ष्मीची या मागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेस गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी ती पुढती महालक्ष्मीच्या अष्टदश भुजाप्रती महाकाली वामांगी दक्षिणेस सरस्वती राजा त्याच्या पूजनासी दक्षिणकाल पूजने पूजावी नृत्य वामांगी अरिष्ट शांती इच्छुन शुभ शुंभन यशिनीजी देवी अष्टभुजा पूजने तिच्या सेवे नऊ शक्ती पूजाव्या भाव ठेवून दक्षिणेस रुद्र पूजा वामांगी ती श्री गणेश तो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन चरित्र स्तोत्र ते मंत्र त्याने ज्याचे त्यांनीच गाऊन पूजावे त्रयमूर्तीस एक किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्याच्या हाती त्या त्रिलोक्य महेश्वरी महिषांतक देवी
पूजा तिचं जगतप्रभू म्हणून पूजनायोग्य चंडिका भक्तवत्सला अर्घ्यादिक अलंकारे गंधपुष्पादी अक्षदा धूपदीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीस दैत्य भक्षवाहुनी करती तामसी पूजा सात्विक नाम नम्र होनी पूजा षोडश अर्पिती कापूर तांबूल भावे चंदना सुमनादिके वामांगी महिषासुर भग्नमस्तके पूजने दुर्गेच्या हातून जोकाच दैत्य सद्गती पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मधारी तसे विश्वा देवीचा सिंह तो असे पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्रम करणे मग मध्यमचरित तेव्हा वाचावे हात जोडून प्रथम उत्तर अर्धे ऐसा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाली प्रदक्षिणा नमस्कृती निरालस जगदंबा वंदावी हात जोडून सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूप महागुणी तिळधुतयुक्त खीर करावे हवनासवे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चाराय हवने करा नाम मंत्र उच्चाराने महालक्ष्मीचे पूजने मनोइंद्रा सरोधावे वंदावे ध्यान देवीसी आपण मुलीने जीवा भावे तद्रूप भक्तीने असा भक्तीने पूजितो रोज जो परमेश्वरी सद्भाग्य पूर्ण भोगोनी सायुज्य त्यास देवीचे दररोज नसे पूजा चंडीची जायच्या घरी पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजा भूपाळी सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल ओम इति वैकृतिक रस टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु मूर्तिरहस्य ऋषी बोले ओम नंदा या नावाची नंदकन्यका स्वस्ती पूजिता विश्वभक्तादीन होतसे कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त सुंदर देवी सुवर्णलतिका कनकोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशांकुशे पद्म शंके सुशोभित इंद्रा कमला लक्ष्मी ती श्री रक्मा भुजासना जी रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला आता स्वरूपवर्णीन एके निर्भयकारी जे रक्तवस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांगभूषणा रक्तयुधा रक्तनेत्र रक्तकेशाती भीषणा रक्ततिष्ण नका रक्तदशना रक्तदंतिका स्त्री सप्रियपती जैसा भक्ती देवी सेवी तशीच ही पृथ्वीपरी विशालती सुमेरुयुगलस्तनी लांब रुदस्थूल मोठे आकार ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी या स्तनपाणी भक्तांच्या पुरती सर्व कामना खडग पानपत्र हलाती मुसळजी धरी प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी असी तिने व्यापले सारे हे जगस्थावर जंगम ज्योतिला पूजितो भावे व्यापतो चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षी देवी प्रति प्रेमे पाहि निज भक्ता पती सतीची जशी शाकंबरी नीलवर्णा निलोत्पल विलोचना गंभीर नाभी त्रिवळी विभूषित कृशोद्री कर्कश शिखरी ऐसे गोलपुष्ट गणस्तनी बाणव पद्मधरी हाती धनुष मुठीसी असे पुष्पपल्लव मुलादी फलशाक असे करी क्षुधातृषा मृत्यूभया हरिसिते सुधारसे शाकंबरी शताक्षिती म्हणती परमेश्वरी विख्यात रूपी दुर्गेचे कांती मन मनोहर विशोकादृष्टदमणी शमनी दुर्तापदा उमा गौरी सती चंडी कालिका तीच पार्वती शाकंबरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फलते देई अन्नपानामृतत्वरे भीमादेवी नीलवर्णा दाडता चकाकिती विशालोचना स्त्रीती गोलस्थूल पयोधरा चंद्रहास गडक शिर डमृपान पत्रके एक विरा काल रात्री कामदाती प्रशंसती तेज दुर्दशा ऐसे जी भ्रामरी प्रशंसित चित्रानुलपणा देवी चित्राभरणाभूषिता चित्राभ्रमर पाणी ती महामारी प्रशंसित अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनुजी तिचे रहस्य हे गुप्त भक्त सांगणे वृथा अख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्ट फलदायक साधना करून सर्व करा चिंतन देवीचे सप्तजन्मार्जित घोर ब्रह्मात्यादी पातके सप्तशती पाठमात्रे किलमिषे सर्व नाशती देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिले जयने पुरते सर्व मनोवंचती भावना प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मयी म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी मूर्ती रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय सिद्धकुंजिका स्तोत्रम शिव उवाच शृणुदेवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमं येन मन्त्रप्रभावेण चण्डीजापः शुभो भवेत् न कवचं नार्गला स्तोत्रं कीलकं न रहस्यकं न सुक्तनापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनं कुंजिका पाठमात्रेण दुर्गा पाठफलं लभेत् अतिगुह्यन्त्रं देवी देवानामपि दुर्लभं गोपनीयं प्रयत्नेन स्वयनिरव पार्वती मारणं मोहनं वशं स्तम्भोच्चाटनादिकं पाठमात्रेण संसिद्धेत् कुंजिका स्तोत्रमुत्तमम् अतः मन्त्रः ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ॐ ग्लूं हों क्लीं जुं सह ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ज्वल हं सं लं शं फट् स्वाहा इति मंत्रः। नमस्ते रुद्ररूपिण्ये नमस्ते मधुमर्दिनी नम कैटभारिण्ये नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुंभहन्त्रे च निशुंभासुरघातिनी जागृतं हि महादेवी जपं सिद्धं कुरुष्व मे ऐङ्कारी सृष्टिरूपाय रीङ्कारी प्रतिपालिका क्लीङ्कारी कामरूपिण्ये बीजरूपे नमोस्तुते चामुण्डा चण्डघाती च ऐकारी वरदायिनी विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणी दां दीं दुं दुर्जटे पत्नी वां वीं वागदीश्वरी क्रां क्रीं कुं कालिका देवी शां शुं शुं मे शुभं कुरु हों हुं हुंकाररूपिणी
रूपिण्ये जं 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 जंबनाधिनी भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्ये ते नमो नमः। अं कं चं टं तं पं यं शं वीं दुं ऐं वीं हं क्षं द्विजाग्रं द्विजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा। पां पीं पुं पार्वती पूर्णा खां खीं कुं कैचरी तथा सां सीं सुं सप्तशती देव्या मंत्रसिद्धं कुरुष्व मे। इदं तु कुञ्जिकास्तोत्रं मन्त्रजागर्ति हेतवे अभक्तनैवेदातव्यं गोपीतं रक्ष पार्वती। यस्तु कुञ्जिकाया देवी हीनां सप्तशती पठेत न तस्य जायते सिद्धरण्यरोदनं यथा। इति श्रीरुद्रयामले गौरीतन्त्रे शिवपार्वती संवादे कुञ्जिकास्तोत्रम्। आपल्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असल्या तर आईसाहेबांची माफी मागायची आहे. देव्यापराध क्षमापण स्तोत्र. अपराध सहस्त्र जय होते होते अपराध सहस्त्र जय होते हातून माझिया मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी. आव्हान न जाने मी न जाने विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ न शके. मी अपराधी शरणालो हे जगदंबिके देसे पात्रा होगे जसी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे ते कर माफी हो देवी प्रसन्न हो परमेश्वरी. कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी. गुह्याहून अतिगुह्य तू माझा जपैकहा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. क्षमापण प्रार्थना स्तोत्र. टीका प्राकृत भावार्थ. श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय.